राज्यातल्या धरणांचा पाणीसाठा आता कमालीचा घटलेला आहे। राज्यातील धरणांमध्ये जलसाठा हा 23% आलेला आहे। मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी अवघा 9% पाणी आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 25% पाणीसाठा आहे। पश्चिम महाराष्ट्रातील धरण साठा 16.50% आहे। कोकणातील धरण क्षेत्रामध्ये सुद्धा 36% पाणीसाठा आहे। विदर्भात यंदाच्या वर्षी धरण क्षेत्रातील पाण्याची स्थिती चांगली आहे असं कळतंय। प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। विक्रांत, पाणीसाठा कमालीचा घटलेला आहे, या दृष्टीने सध्या प्रशासनाकडून काही नियोजन सुरू आहे का? खरं तर नियोजनाविषयी बोलायचं झालं तर काल सुद्धा या संदर्भातली एक बैठक जी आहे ती बैठक पार पडली। तुम्ही जी आकडेवारी वाचून दाखवली त्याविषयी सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये आत्ताच्या घडीला 9% पाणी जे आहे धरण क्षेत्रामध्ये शिल्लक आहे असं तुम्ही म्हणालात, अगदी खरं आहे। मात्र याच वेळी आपण मागच्या वर्षीची आकडेवारी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे। मागच्या वर्षी मराठवाड्यामध्ये याच दिवशी म्हणजे याच दिवसांमध्ये 36% पाणीसाठा शिल्लक होता। त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठा जो प्रॉब्लेम आहे, मोठी जी समस्या आहे ती खरं तर मराठवाड्यातील जनतेला सहन करावी लागणार आहे। उत्तर महाराष्ट्राविषयी आपण बोललो तर 25% पाणीसाठा हा आत्ताच्या घडीला शिल्लक आहे। मागच्या वर्षी याच काळामध्ये 41% पाणीसाठा शिल्लक होता। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी 18% होता, आत्ताच्या घडीला 16.50 म्हणजे 16.5% पाणीसाठा शिल्लक आहे। म्हणजे फारशी तफावत दिसत नाहीये पश्चिम महाराष्ट्रामध्ये। मात्र मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या दोन्ही ठिकाणी मोठी समस्या जी आहे त्या समस्येला लोकांना सामोरं जावं लागणार आहे। तसंच आपण मुंबईकडे आलो तर मुंबईमध्ये सुद्धा पाणी कपात जी आहे ती अगदी उद्यापासून सुरू केली जाणार आहे। मुंबईतील म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा किंवा जलाशयांचा पाणीसाठा सुद्धा कमालीचा घटलेला आपण आकडेवारी मांडलेली आहे। आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून पाणीबाणी या सेक्शन मधून खरं तर रोज ही व्यथा जी आहे ती मांडतोय की पाण्याची समस्या ही महाराष्ट्रामध्ये मोठी होताना पाहायला मिळते। आणि आज जी आकडेवारी समोर आली ती अतिशय भीषण आहे। महाराष्ट्रातील जनतेला विचार करायला लावणारी किंबहुना चिंतेत पाडणारी अशी ही आकडेवारी म्हणावी लागेल। रिद्धी जी, विक्रांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.